ओबीसीतून मराठ्यांना सरसकट आरक्षण नाही, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची भुजबळांची माहिती। अधिवेशनादरम्यान आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक, हाकेंना उपोषण सोडण्याची विनंती करणार। खोटं प्रमाणपत्र दिल्यास कारवाई होणार, बैठकीनंतर भुजबळांची माहिती। ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाची उपसमिती नेमणार। राज्यात झालेल्या सीईटी परीक्षेत मोठा घोळ, सीईटीच्या पेपरमध्ये 54 चुका, आदित्य ठाकरेंची माहिती। कमिशनरला निलंबित करण्याची आदित्य ठाकरेंची मागणी। अंतरवाली सराटीतून हाकेंसाठी मिरवणूक काढून पाठिंबा, उपोषण संपल्यानंतर हाके अंतरवाली सराटीला भेट देणार। कुणाच्या दबावाखाली न राहण्याचं हाकेंचं महिलांना आवाहन। कोकण रेल्वेच्या 350 किलोमीटर मार्गाचं होणार दुहेरीकरण, प्रवासी क्षमता दुपटीनं वाढणार, प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे। कोशी अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला बेकायदेशीरपणे डांबल्याच्या याचिकेवर कोर्टानं निर्णय राखून ठेवला। मुलाच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो, कोर्टाचं निरीक्षण। आरोपीच्या याचिकेवर 25 जूनला होणार फैसला। रायगडमध्ये मुंबईचे 4 विद्यार्थी बुडाले, रायगडच्या खालापूरमधील सत्य साईबाबा धरणातील घटना। अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या सदस्यांकडून बचाव कार्य। एनटीएकडून नीट परीक्षेच्या फेरपरीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी, ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची पुन्हा होणार परीक्षा। फेरपरीक्षेसाठी 6 परीक्षा केंद्रांमध्ये बदल, एनटीए तसंच शिक्षण विभागाचे अधिकारी परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहणार। नीट परीक्षा गोंधळाविरोधात मुंबई काँग्रेसचं आंदोलन, नीट परीक्षा रद्द करा, एनटीए ही बरखास्त करा, काँग्रेसची मागणी। अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला दिल्ली हायकोर्टाची स्थगिती, ईडीच्या याचिकेवर 25 जूनला निर्णय। सुनावणी पूर्ण होईपर्यंत केजरीवाल तुरुंगातच राहणार।